साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत पालघरमधील जीवदानी पूजा हाऊसिंग सोसायटी येथील लोकांना। सगळेजण तयार आहेत? हो। सगळेजण धमाल मस्ती करणार ना? हो। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे। या सोसायटी बद्दल थोडीशी माहिती घेऊयात चव्हाण मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। सोसायटी बद्दल सांगा। आमच्या सोसायटीमध्ये सगळे कार्यक्रम जे काही सांस्कृतिक सण वार असतात ते सगळे आम्ही एकोप्याने एकत्र येऊन साजरे करतो। सगळ्यांची प्रत्येक वेळी अडीनडीला सगळ्यांच्या अगदी एकमेक धावून येतात, मदत करतात, त्यामुळे अगदी घरगुती वातावरण आहे आमच्या सोसायटीचं। बरं, मला एक सांगा की असं कळलंय मला की तुम्ही कर्णबधीर जी शाळा इथं तुमच्या जवळ त्यांच्यातल्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा कार्यक्रम राबवता। असे कुठले उपक्रम राबवता? हो, आता आमच्या सोसायटीमध्ये सुजाता आहेत। सुजाता त्या नेहमी इथल्या विद्यार्थ्यांसाठी मदत करत असतात, म्हणजे त्यांना नाश्ता वगैरे असं काही त्यांची सोय करत असतात, किंवा काही असतील कार्यक्रम तर आम्ही त्यांना विचारतो, त्यांच्याकडून आम्हाला नेहमी वेळोवेळी चांगल्या पद्धतीची मदत मिळते। बघितलं, या समाजाबरोबर राहणाऱ्या सोसायटीमध्ये आपण आज खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे साडेमाडे। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्यासाठी आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडसाठी। आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहे अक्षता। अक्षता, तू काय करते सध्या? शाळेत जाते। शाळेत जातेस आणि मग तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहेत? ऋतुजा, शायश्री, तन्वी, बस एवढ्या जणीचेच बघतो। आणि खेळायला तुम्ही सगळ्याजणी कुठे जाता? शाळेतच खेळतो। शाळेतच खेळता? मग घरी कधी दंगामस्ती करता का? लांब राहतात ते खूप लांब राहतात। मग कधी सुट्टीला जातेस त्यांच्याकडे दंगा करायला, अभ्यास करायला? मग तू घरात दंगा करतेस खूप? हां। आई मारते तुला? हो। का? अभ्यास न करत म्हणेन। बरं असू देत, आईनं जरी मारलेलं असलं ना तरी मी तुला मारणार नाही अजिबात। माझं फक्त एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि टोकन्स काढून द्यायची पटकन। 1 2 आणि 3। अक्षताने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 29। अभिनंदन। या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। अभिनंदन। या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी हितगुज साधूयात। नमस्कार, आपलं नाव? शशिकांत भालचंद्र शेळके। बरं, काय आपण गाणी वगैरे लिहिता? नाही। मग ते शांता शेळके कविता लिहायच्या म्हणून म्हटलं। त्या तुमच्या कोण? त्या मी म्हणजे त्यांचा फॅन आहे मी। अच्छा, मला वाटलं आजी पणजी असं काय सांगतात का, काय टेन्शनच आलं मला आता। बरं, मग काय कधी लिहिल्यात कविता? नाही लिहिल्यात, पण आता वेळ आली तर लिहिता येईल। वेळ आली तर म्हणजे कॉलेजमध्ये कविता लिहितात? नाही, आता लग्न झालं। लग्न झालं? बरं, कुठे करता जॉब तुम्ही? मी पटनी कम्प्युटर्स ऐरोलीमध्ये कामाला। अच्छा, म्हणजे पटनीमध्ये गेला म्हणून पत्नी पटकावली? हो। कशी काय पटकावली? ते ठरलं, अरेंज मॅरेज झालं आणि पनवेलमध्ये आता 4 तारखेलाच माझं लग्न झालेलं आहे। आत्ताच झालंय? हां। बरं, मग आता पालघरमध्ये कसे? पालघर माझी बहीण आहे, हेमांगी चव्हाण। बरं, म्हणजे मगाशी बोलल्या त्या? हां, त्या माझ्या बहीण। बरं, मग त्यांच्याकडे तुम्ही आलाय? हो, ते प्रोग्रामसाठी आलो आणि माझाच नंबर आला। अच्छा, क्या बात आहे। अशीच नशिबाची साथ तुम्हाला या राऊंड नंतर राहो, आणि म्हणजे तुम्ही जर हा राऊंड जिंकला तर जॅकपॉट राऊंडला सुद्धा जाल। या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, तुमचं नाव? विजय नथू मराठे। बरं, मराठे दादा, तुम्ही मूळचे पालघरचेच आहात? नाही, शिंदखेडा, धुळे जिल्हा। सिंदखेड म्हणजे जिजाबाईंचं गाव? नाही, हे धुळे जिल्हा। धुळ्यातलं शिंदखेडा ते जिजाबाईचं बुलढाण्याचं। बुलढाण्यामधलं? बरं, मग धुळे ते इकडचा प्रवास कसा काय? माझे भाऊजी कल्याणला कर्णबधीर विद्यालयात आहेत। हां। त्यांनी मला जॉबसाठी इकडे कर्णबधीर विद्यालयात लावलं। बरं, म्हणजे सगळे आपले नात्याने तिकडे आलेले आहेत पालघरमध्ये। मग मला सांगा की घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी एक भाऊ आहे, आई वडील आहेत। बस? लग्न झालंय की नाही? मग लग्न झालंय। हां। एक मुलगी आहे। बरं, मग आता आहेत वहिनी? वहिनी माहेरी आहेत। माहेरी गेल्यात? बरं, मला सांगा की तुम्ही या शाळेमध्ये शिकवता, या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, मग शिकवताना काही त्रास होतो का?
मी या शाळेत शिकवण्यासाठी नाही आहे, मुलांना केअरटेकर म्हणून इथं जॉबला आहे. बरं, तरी सुद्धा इंटरॅक्शन कशा पद्धतीने साधता? हो, यांचं मी इकडे आल्यावर मला असं वाटत होतं की कर्णबधिर मुलांविषयी खूप विचित्र वाटत होतं, पण इकडे आल्यावर असं वाटतं की हे मुलं म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षाही अति एकदम चांगले आहेत. बरं, आणि आता या मुलांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत या राऊंडसाठी. त्याबरोबर मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो या राऊंडसाठी. हो, आभार. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लता उदावंत. काकू, तुम्ही काय गृहिणी आहात? गृहिणी पण आहे आणि मी या कर्णबधिर शाळेत शिक्षिका आहे. बरं, मग आता तुम्हीच मला सांगा की हे शिकवताना किती त्रास येतो तुम्हाला? हे शिकवताना आता मला 20 वर्ष झालं या शाळेत शिकवताना. हां. सुरुवातीला एखाद वर्ष त्रास झाला, हं. पण या मुलांबरोबर राहिल्यानंतर चांगलीच सवय झाली. म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा ही मुलं खूप समंजस आहेत. बरोबर, पण आपण नेहमीच म्हणतो की संवाद साधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर भाषा. आणि भाषा कशी का असे ना, संवाद होणं महत्त्वाचं असतं. पण इथं तुम्ही भाषेव्यतिरिक्त संवाद साधता, तर हा संवाद कसा साधला जातो? भाषा आणि थोडीशी साईन लँग्वेज आमची असते. हां. साईन लँग्वेज, लिप रिडिंग आणि ओष्ठवाचन, बरं. हे सगळं वापरून आम्ही त्यांना शब्द सांगत असतो. अरे वा, तुम्ही खूप मोठं काम करताय. आणि या राऊंडसाठी सुद्धा तुम्ही कदाचित जर त्यांच्या शुभेच्छांच्या बळावर जिंकलात तर मलाही आनंदच होईल. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल शशिकांत, त्याच्यानंतर विजयदादा आणि सर्वात शेवटी बोली लावतील उदावंत काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे साड्या. आजचं प्रॉडक्ट आहेत साड्या. शिफॉन, जॉर्जेट आणि तासपा प्रकारच्या 3 साड्या इथे आहेत. या वापरण्यासाठी सोयीस्कर आणि आकर्षक रंगाच्या आहेत. पहिल्यांदा बोली लावत आहेत आपले शशिकांत शेळके. दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. बघा, योग्य किंमत लावली तर पत्नी एकदम खुश. काय किंमत आहे? 1674. 1674. इकडे काय अंदाज आहे? 1600. इकडे पाठीमागे 1600. बघा, किमती वेगवेगळ्या ऐकू येतात मला. चालेल. 1674 फायनल. 1674 फायनल. फायनल. लिहून टाकायची? लिहून टाकायची. लिहूयात मग. उदावंत काकी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. नीट बघून घ्या, या तिन्ही साड्या आकर्षक आहेत. काय किंमत आहे? 1417. 1417. अंदाजेच अशी सांगितली का? अंदाजे 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 सांगितले? नक्की हो. वाटते तुम्हाला हीच किंमत असेल? हो. ठाम आहे याच मतावर? हो. लिहून टाकायची किंमत? हो. लिहूयात मग. विजय दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. नीट बघून घ्या. 3 साड्या आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्या घरगुती वापरासाठी खूप छान आहेत. काय किंमत आहे? 1467 रुपये. 1467 रुपये. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? हो, नक्की. बर, मग काय लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या साड्यांची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा शशिकांत शेळके यांनी सांगितलेली किंमत आहे 1674 रुपये. त्यानंतर उदावंत यांनी सांगितलेली किंमत आहे 1417 रुपये. आणि सर्वात शेवटी विजयदादांनी सांगितलेली किंमत आहे 1467 रुपये. पाहूयात या साड्यांची खरी किंमत किती येते. आणि यांची खरी किंमत आहे 1419 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आपल्या उदावंत काकींनी, त्यामुळे त्या विजेत्या ठरल्या. अभिनंदन. या तिन्ही साड्या तुमच्या. अभिनंदन काकू. थँक्यू. कशी काय एवढी ॲक्युरेट किंमत सांगितली? म्हणजे याची मूळ किंमत 1419 रुपये आणि तुम्ही 1417 रुपये सांगितली. कशी काय? एका साडीची अंदाजे किंमत काढली, हां त्याच्यानुसार 3 साड्यांचं प्लस केलं. हां. तिन्ही साड्यांची एकूण 1470 सांगितलं. तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात का? गणित, मराठी सगळे विषय शिकवते मी. सगळे विषय शिकवतात. तरी म्हणलं एका साडीची किंमत एवढी, मग 3 साड्यांची एवढी, सगळं असं गणित जमवलं बरोबर आणि जिंकलात. बरं, पण आता जॅकपॉटचं गणित सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी माझ्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न.
मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला मी देणार एक भेटवस्तू. आणि आजचा तुमचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, इवलासा पक्षी कठीण फळ भक्षी म्हणजे काय? तुम्ही विचार करा या प्रश्नाचं उत्तर काय असेल याचं. आता आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा मित्र आशिष माझ्याबरोबर आहे. आशिष, मला यातली 3 टोकन्स दे. 1 2 3. आशिषने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत नशीबवान भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा सुपरमार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22. अभिनंदन. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 26. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 8. अभिनंदन. या. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट राऊंड. नमस्कार. नमस्कार. चव्हाण मॅडम, आज घरातलं नशीब जोरात दिसतंय. हो हो नक्कीच. बर, तुम्ही काय करता? मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये QC एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करते. बर. आणि मिस्टर? मिस्टरसुद्धा फार्मास्युटिकल कंपनीमध्येच कामाला आहेत. फार्मास्युटिकल कंपनीमध्येच? हो. कोणी कोणाला गोळी दिली? नाही, गोळी वगैरे नाही देत आम्ही. मग काय, कोणी प्रिस्क्रिप्शन लिहिलं होतं? नाही नाही. लव्ह लेटर म्हणजे तसं काय? नाही नाही, अरेंज मॅरेज आहे आमचं. अरेंज मॅरेज आहे? मग काय एकाच कंपनीत आहात? नाही, वेगळ्या वेगळ्या कंपन्या. वेगवेगळ्या कंपनीत आहात. मग मला सांगा, ते मेकअप वगैरे करतात का कधी? नाही. कधीच नाहीत? नाही, केव्हाच नाहीत. पण मला सांगा की पुरुषांनी मेकअप करावा की न करावा? नाही, त्यांच्या इच्छेवर अवलंबून असावं ते. बरं, मग आता तुमच्या भावाचं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी मेकअप केला होता? नाही नाही. नव्हता केला? नव्हता केला. बरं, मग कशी आहे भाऊजाई? आहे, एकदम चांगली आहे. जशी हवी होती तशी आहे. जशी म्हणजे काय, जिच्यावर धाग दाखवता येईल? नाही 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 नाही, सगळं घर वगैरे व्यवस्थित सांभाळेल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. बरं, मग काय मदत वगैरे करते तुम्हाला कुठल्या कार्यक्रमात? हो हो हो. करते ना? हो. पण या राऊंड मध्ये ती मदत करणार नाहीये तुम्हाला. एकटीलाच हा राऊंड खेळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्राची सचिन मुकणे. मुकणेताई, मला सांगा, पालघरमध्ये फिरायला जाण्यासाठी कुठला स्पॉट चांगला आहे? असं बघायला गेलं तर इथून जवळ केळवा बीच आहे म्हणजे, आणि प्रॉपर पालघरमध्ये नाही सांगता येत, एवढं खास नाही सांगू शकत एवढं काही पण केळवा बीच खूप प्रसिद्ध आहे. हो हो, खूपच प्रसिद्ध आहे. बरं, घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे मिस्टर आणि माझी 2 वर्षाची मुलगी आहे. बरं, मग ते तिघही मिळून तुम्ही जाता? आणि सासू सासरे वगैरे? सासू सासरे विरारला राहतात. विरार? मग तुम्ही मूळचे विरारचे आहात का? नाही नाही, आम्ही आहोत पालघरचेच, ते शिफ्ट विरारला झाले. बरं, म्हणजे तुम्ही इथे 3 जणच असता? आम्ही 3 असतो. पण मग हे आणि जॉब कुठे करता तुम्ही? मी जॉब पालघरमध्येच कर्णबधिरी शाळेत करते. कुठे? कर्णबधिरी शाळा. बरं, म्हणजे याच शाळेमध्ये याच करता? शाळेमध्ये. मग घरातलं सांभाळून शाळेचं सांभाळावं लागतं, काय होते तारांबळ? तारांबळ खूपच होते. त्यात मुलगी 2 वर्षाची आहे, त्याच्यामुळे घरात फुल वॉर चालू असतं. पण मॅनेज होतं तसं. शाळेतल्या सहकार्यांचा पण सपोर्ट आहे तसा. सगळं मॅनेज होतं. त्यामुळे आजचं जे काही खेळ आहे त्याच्यामध्ये पण सगळं मॅनेज करायला व्यवस्थित. बघूयात कशा पद्धतीने मॅनेज करताय. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कुंदन सोनावणे. सोनावणे. यस. तुम्ही काय करता? मी क्राफ्ट टीचर आहे या शाळेमध्ये. 6 वर्षापासून या काम करतोय. क्राफ्ट टीचर? यस. म्हणजे सगळ्या पद्धतीचं ते काय बनवतात? पुठ्यापासून ज्या वस्तू बनवतात, टाकाऊपासून वस्तू बनवतो, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणार, हां, या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या मी वस्तू बनवतो इकडे. सगळं करता? त्यातल्या त्यात क्राफ्ट टीचरचं आहेच आणि चित्रकलासुद्धा कधी कधी घेतो विद्यार्थ्यांकडून. कधी कधी घेता? Yes. मग काय घरामध्ये सगळेच टाकाऊ पदार्थ साठवत यस असतील ना? यस यस. हो, आमच्याकडे तेच प्रकार आहेत सगळं. बरं बरं, या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके सर, थँक्यू. आता जाणून घेऊयात आपल्या या सुपर मार्केट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 822 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. चला लवकर 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 खरेदी करा. 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. 822 रुपयांची खरेदी करायची तुम्हाला. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. कुंदन सोनावणे यांनी केलेली खरेदी आहे 658 रुपयांची. त्यानंतर प्राची मुकणे यांनी केलेली खरेदी आहे 482 रुपयांची. आणि हेमांगी चव्हाण यांनी केलेली खरेदी आहे 668 रुपयांची. त्या आपल्या बजेटच्या जवळ गेल्यात, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन, तुम्हाला ही सगळी खरेदी मिळते. अभिनंदन. धन्यवाद. भावाला संधी मिळाली नाही जिंकायची, तुम्ही जिंकलात. हो हो पण आता हे साहित्य भावाला देणार की मिस्टर? हो हो, त्याची इच्छा असेल तेवढं तो घेऊ शकतो. त्याची इच्छा असेल तेवढं घेऊ शकतो. नाही, त्याच्या लग्नाचं गिफ्ट समजेल तो. म्हणजे लग्नाचं गिफ्ट अजून दिलेलं नाहीये काय? हे थांबा जरा, गिफ्ट अजून मोठं मिळणार आहे जॅकपॉट राऊंड मध्ये. जर ते मिळालं तर ते त्याला द्या. त्या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, इवलासा पक्षी कठीण फळ भक्षी म्हणजे काय, याचा तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर उदावंत काकू आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या चव्हाणताई दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ती संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमच्या दोघींचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर 1 मिनिटामध्ये तुमच्यासमोर जो गरमागरम भात ठेवला आहे तो वाटीच्या साह्यानं जास्तीत जास्त त्याचे मूद बनवायचे. जो जास्तीत जास्त मूद बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? गेम समजलेला आहे. लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये सर्वाधिक मूद बनवायचे आहेत. सगळेजण तयार? सुरुवात करायची? साडे माडे तीन. लवकर. क्या बात आहे. व्यवस्थित बनला पाहिजे मूद, व्यवस्थित बनलं पाहिजे. साडे माडे तीन. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात सर्वाधिक योग्य प्रकारे मूद कोणी बनवलं ते. सगळ्यात पहिल्यांदा उदावंत काकू. उदावंत काकूंनी 1 आणि 2 मूद बनवलं. आणि इकडे चव्हाणताईंनी 1, 2 आणि 3 मूद व्यवस्थित बनवले आहेत. त्यामुळे त्या विजेत्या ठरल्यात. त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. अक्कड बक्कड बंबे बो 80 90. आता मी काय, मला तर अजिबातच कळत नाही. तुम्हाला काय कळतंय? माझी अवस्था तशीच आहे. मग आता कशी निवडणार चावी? आता जे वाटेल तसा अंदाजे घेते एक चावी. कोणत्या रंगाची चावी? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची? हो. का? असंच वाटते सहज हिरवा. असं वाटतंय सहज म्हणून घेणार सहज. आपण बघूयात बाकीच्यांना सहजपणे काय वाटतंय. काय वाटतंय? हिरवा की लाल? ग्रीन. ग्रीन ग्रीन सगळं ग्रीनच म्हणतात. काय मग आता निवडणार? हो, हिरवी चावी निवडा. मग चव्हाणताईंनी निवडले हिरव्या रंगाची चावी. त्यामुळे उदावंत काकूंना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत चव्हाणताई. त्यांना मिळालेत पेन. अभिनंदन. धन्यवाद. आता या पेनचं काय करणार? मुलीला देणार, पुतण्याला देणार, सगळ्यांना वाटून टाकणार. हो. बरं, आज तुम्हाला हे पेन मिळाले त्यामुळे पेन होतंय का हो तुम्हाला? नाही नाही, आनंद होतोय, खूप आनंद होतोय की माझ्या प्रतिस्पर्धी जिंकल्या त्याबद्दल अतिशय आनंद होतोय मनापासून. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत उदावंत काकू, ज्यांना मिळालेला आहे DVD प्लेअर विथ होम थिएटर सिस्टीम. अरे काय, अभिनंदन. थँक्यू. काय हा TV तुम्हाला DVD प्लेअर मिळालाय. तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या विद्यार्थ्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय मला. होणारच, त्यांना माहिती आहे बाई काय करणार आहेत त्याचं. काय करणार मग आता याचं? आता हा जो DVD प्लेअर मला मिळाला आहे, माझ्या घरी नाही आहे. होम थिएटर जे आहे माझ्या घरी नाही आहे, पण मी माझ्या घरी नेणार नाही आहे. बर. कारण हे सगळं मला माझ्या मुलांच्या याच्यामुळे मिळालेलं आहे. करेक्ट. हे मी मुलांसाठी शाळेतच ठेवणार आहे. क्या बात आहे. अशा उदात्त विचारांचे कार्यकर्ते जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं नाव असंच मोठं होत राहणार आहे. आणि ही सगळी मुलं या DVD प्लेअरवर जी गाणी लागतील त्याच्यावर नाचणार आहेत. सगळे नाचणार ना? बघितलं किती उत्साह आहे ते. पण आपण एक गोष्ट विसरून गेलोच. आजचा प्रश्न, मी आज प्रश्न विचारला होता, इवलासा पक्षी कठीण फळ भक्षी म्हणजे काय, याचं उत्तर कोणाला येत आहे? थांबा.
येत आहे यापुढे. तुमचं नाव? प्रमिला चव्हाण. आणि उत्तर? अडकित्ता. अडकित्ता उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल.